प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा असून या अभंगातून तुकोबराय मानवी जीवनाची सफलता, मानवी जीवन कशामध्ये परिपूर्ण होणार आहे याचं प्रतिपादन प्रस्तुत अभंगातून करतात. सेवेपूर्वी प्रासंगिक परिहार सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. कैलासवासी हरिभक्तपरायण चंद्रकलाबाई आंबू अनर्थे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त, या सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या जीवनातील काही पुण्य तिलांजली रूपानं, श्रद्धांजली रूपानं त्यांना अर्पण करण्याकरता या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. पाठीमागं मोठा परिवार आहे, अनर्थे परिवार. त्यांच्या पाठीमागं मुलं आहेत, गोरक्षनाथ आंबो अनर्थे, त्याचप्रमाणे शिवाजीनाथ आंबो अनर्थे, त्याचप्रमाणे मुलगी आहे ताराबाई गोरक्ष आडाव, दुसरी मुलगी आहे नर्मदाबाई भास्कर घोटेकर, परत मुलगी आहे हिराबाई नवाडे, त्याचप्रमाणे नातवंड आहेत सुनील गोरक्षनाथ अनर्थे, त्याचप्रमाणे भाऊसाहेब अनर्थे, विजय अनर्थे व अनर्थे परिवार. त्याचप्रमाणे या ठिकाणी साधक मंडळी, आमचे हरिभक्तपरायण परमार्थी असणारे सोनवणे महाराज, त्याचप्रमाणे शंकरपळ महाराज आणि इतरही साधक मंडळी आहेत. सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही. आपण तुकोबरायांच्या मनोगताचं, तुकोबरायांचं जे अभंग लिहिण्यामागं जे तात्पर्य आहे विषयाकडे आपण जाऊया. खरं पाहिलं तर या ठिकाणी हा असणारा अनर्थे परिवार, या ठिकाणी सेवा करणं भाग्याची गोष्ट आहे. तुकोबरायाचे अभंग बोलून जातो. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाट देवा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि तुकोबराय शेवटी म्हणतात, तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा, तरी माझा दैवा पार नाही. असा जो परिवार असतो तर ज्यांचं अखंड भगवंताचं चिंतन चालू आहे, गीता भागवताचं श्रवण आहे, काकडा आहे, हरिपाठ आहे, आणि सेवित हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी. ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थाचाही आनंद आहे आणि तो परिवार या परमार्थाचा जो आलेला अनुभव जगाला वाटण्याकरता तत्पर असतो, अशा परिवाराची सेवा करणं म्हणजे तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य आहे. त्या उक्तीप्रमाणे या ठिकाणी ही प्रवचनाची सेवा माझ्या वाट्याला आली, खरोखर भाग्य आहे. समोर संत मंडळी आहेत, तरी पण आपण मोठ्याचा अभंग घेतला की मनुष्य आपोआप मोठा होतो. तुकोबराय फार मोठे आहेत. तुकोबरायचं एक एक अभंग, एक एक प्रमाण फार मोठं आहे. आणि आपण अभंगाला धरलं तर आपल्याला छोटं समजायचं नाही. संतांचं बोट धरा, संतांमध्ये एवढी ताकद आहे, आपुले पदी वैसवी. संत काय करू शकत नाहीत. रडेच्या मुखातून संत वेद बोलू शकतात. संतांचा महिमा अपार असा आहे. आणि मग आपण तुकोबरायच्या अभंगावर चिंतन करतो तर तुकोबराय आपल्याकडून योग्य असं बोलून घेतात. कारण संतांनी जे सांगितलं ते समाजाकरता योग्य आहे, आवश्यक आहे, आणि ज्याची गरज आहे ते संत सांगतात. तुकोबराय आपल्या समोर सांगतात, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुकोबराय सांगतात, ज्याच्याकरता हा जन्म आहे त्या जन्माचं खरं फळ आज प्राप्त झालेलं आहे. कशा करता मानव देह दिला असेल देवानं सर्वांना ज्ञात आहे. सर्वांची प्रमाण पाठही आहेत. देवे दिला देह भजना गोमटा, भजन करून भगवत स्वरूपाची आत्मसाक्षात्काराची ओळख करून घ्यायची, याच्याकरता हा देह आहे. इतर गोष्टी करता देह नाही. इतर देहामध्ये जर पाहिलं तर आहार निद्रा भय मैथुनचे हे समान आहे. परंतु ज्यावेळी ब्रह्मदेवानं भगवंतांनी या मानव देहाची निर्मिती केली, भगवंताला त्यावेळेस विशेष आनंद झाला. इतर देहामध्ये जे ज्ञान नाही ते ज्ञान भगवंतांनी या मानव देहामध्ये दिलेलं आहे. आणि या मानव देहामध्ये जर ठरवलं तर मनुष्य देवची होईल म्हणती ते होती. ठरवलं तर देवरूप होता येतं. या मानव देहामध्ये भगवंतांनी एवढं ज्ञान दिलं, एवढी शक्ती दिलं. ठरवलं तर आपण काहीही होऊ शकतो.
म्हणून हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाची सार्थकता संतांनी शास्त्रांनी सांगितलेली आहे. कारण 4 प्रकारचा पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ काम मोक्ष. परंतु या 4 मध्ये मोक्षाला परम पुरुषार्थ म्हटलेला आहे. कारण मोक्ष प्राप्त झाल्यानंतर नस पुनरावर्तते, त्या माणसाला परत यावं लागत नाही, म्हणून मोक्षाला परम पुरुषार्थ म्हटलेला आहे. आणि हा मोक्ष प्राप्त होणं ही मानवी जीवनाची सफलता. ज्याला हा मोक्ष प्राप्त झाला त्याचं जीवन सफल झालं. संत सांगतात झाला सफल व्यापार, त्याची सरली येरोधार. ज्याला मोक्ष प्राप्त झाला त्याची येरोधार संपून जाते. येरोधार म्हणजे जन्माला येणं मरण, यालाच आपण येरधार म्हणतो. किंवा मग जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे. या ठिकाणी जन्माला यायचं, दुःख भोगायचं, जीवन जगताना दुःख भोगायचं, परत मरताना दुःख आणि परत जन्म. ही जी जन्म मृत्यूची परंपरा आहे, ही परंपरा खंडित होणं म्हणजेच मोक्ष येणार. मोक्ष तर एकदा प्राप्त झाला तर जन्म नाही मरण नाही. आणि तो मोक्ष प्राप्त होण्यासाठीच भगवंतांनी हा देह आपल्याला दिलेला आहे, मोक्ष प्राप्त होण्यासाठी. दुसरं साध्य नाही मानवी जीवनाचं. घर बांधणं हे साध्य नाही, बंगला बांधणं साध्य नाही, जमीन घेणं साध्य नाही, विषय भोगणं हे साध्य नाही. महाराज मानवी जीवनाचं साध्य असेल तर मोक्ष प्राप्त करून घेणं, आपलं जे खरं स्वरूप आहे त्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून घेणं हे मानवी जीवनाचं साध्य आहे. आणि एकदा जे साध्य प्राप्त झालं, ज्याच्याकरता देवानं जीवन दिलं, त्या जीवनाचं जे साध्य प्राप्त झालं की आपलं या ठिकाणचं काम संपून जातं. महत्वाचं काम ते आहे. या जीवनामध्ये इतर कामं महत्वाचे नाही. मानव म्हणून जन्माला आलो तर मोक्ष प्राप्त करणे आद्य कर्तव्य आहे, परमधर्म आहे. 2 प्रकारचे धर्म शास्त्रानं मनुष्याला सांगितलेले, एक सामान्य धर्म आहे आणि दुसरा परमधर्म. आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करणं, आई वडिलाची सेवा करणं याला सामान्य धर्म म्हणतात. आणि मानव म्हणून जर विशेष धर्म आपला असेल तर भगवंताची प्राप्ती करून घेणं हा विशेष धर्म आहे. जर विशेष धर्माचं पालन करताना सामान्य धर्माचं पालन नाही झालं तरी त्या ठिकाणी काहीच बिघडत नाही. महाराज विशेष धर्म आहे देवाची प्राप्ती करून घेणं. जर देवाच्या प्राप्ती करता आपण प्रयत्न केला, त्या रस्त्याला लागलो आणि जो सामान्य धर्म आहे आई वडिलाची सेवा असो द्या, कुटुंबाचा, तो नाही घडला तर दोष लागत नाही. कारण भगवंतानी एका अभंगात काही उदाहरणं दिलेली तुकोबरायांनी. तर त्यांनी सामान्य धर्म सोडून दिला. विभीषणे बंधू राज्य माता भरते निंदू केली. हा अभंगाचा मला सुरुवात आठवेना. देवजोडे तरी करावा अधर्म, त्याच्यातलंच हे प्रमाण आहे. विभीषणानं जर ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस भावाचा त्याग केला. धर्म असं सांगतो की ज्यावेळेस भावावर संकट आला तर भावानं भावाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. परंतु विभीषणानं संकट आला आणि भावाचा त्याग केला, त्याला त्या ठिकाणी दोष लागला नाही. कारण त्यानं परम धर्म जो आहे रामाची शरणागती तो स्वीकारला म्हणून त्याला दोष लागला नाही. इकडे धर्म सांगतो आपल्याला मातृ देव भव. भरतापूरचा प्रसंग पहा. ज्यावेळेस भरताच्या लक्षात आलं की आईमुळे कैकेयीमुळे रामाला वनवास घडलेला आहे आणि मला राज्य प्राप्त होतंय, आणि मग सामान्य धर्म सांगतो की आईच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. कैकेयी म्हणते भरता राज्याचा स्वीकार कर. परंतु भरतानं सांगितलं की परम धर्म हे रामाची शरणागती. जर रामाचा माझ्या जीवनातून त्याग झाला तर मला दोष लागेल. म्हणून भरतानं आईची निर्भत्सना केली, आईची निंदना केली, सामान्य धर्म बाजूला ठेवला आणि परम धर्म स्वीकारला. अनेक उदाहरण आहे महाराज. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू, प्रल्हादाचं उदाहरण आलंय महाराज. बाप सांगतो अरे देवाचं नाव घेऊ नको, देव जोडे तरी करावा धर्म, देव जोडे तरी करावा हा धर्म. जर देव प्राप्त होत असेल तर हा धर्म सुद्धा करण्याची शास्त्रानं परवानगी दिलेली. कारण देव जोडण्याकरता हा देह आहे, इतर देहामध्ये देव जोडल्या जाणार नाही. म्हणून परम धर्म हे, मग तो परम धर्म जर प्राप्त होत असेल, आपल्याकडून हा धर्म घडला तरी भगवान सांगतात तू काळजी करू नको, भगवद्गीतेतील प्रमाण आहे.
तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्तेसी शाश्वतम. भगवंताची शरणागती, भगवंताची प्राप्ती हा आपला परम धर्म आहे. आणि त्या परम धर्माचं पालन करताना जरी सामान्य धर्माचा दोष घडला तरी भगवान सांगतो तू काळजी करू नको, तुझे सर्व दोष माझ्याकडे असतील. कारण भगवंताने फार विशेष कृपा करून हा देह दिलेला आहे महाराज. या देहामध्ये एवढं भरभरून दिलेलं आहे की ते एका मिनिटामध्ये ज्ञानोबराय सांगतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. तुम्ही देवाची लगेच प्राप्ती करून घ्यायचं, लगेच तुम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. कारण मोक्षाकरता कशाचीच गरज नाही, फक्त आपल्या तयारीची गरज आहे. मोक्ष प्राप्तच आहे, मोक्ष प्राप्तच आहे महाराज. परंतु आपल्याला जो मध्यंतरी भ्रम झाला त्यालाच शास्त्र म्हणतात प्राप्ताची प्राप्ती करून द्या. मोक्ष आपलं स्वरूप आहे, परंतु आपण तिकडे जात नाही ना, हा दोष त्या ठिकाणी आहे. आपण नको त्याला आपलं म्हटलेलं आहे आणि जे आपलं आहे त्याला आपलं म्हणत नाही, म्हणून आपल्याला दोष या ठिकाणी लागतो. म्हणून तुकोबराने जी अवस्था सांगितली अभंगामध्ये ती अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही. परमार्थ फार सोपा आहे. तुकोबराने अभंगाची अवस्था झाली कृतकृत्य अवस्था, ती प्राप्त करणं सोपे, संसार प्राप्त करणं अवघड आहे. कारण दुसऱ्याचे धर्म जबरदस्तीने आपल्यावर लावले तर लई दिवस शिकत नाही ना ते. आणखी एक प्रमाण आलेलं आहे भगवद्गीतेत, स्वधर्मेने धर्म श्रेय परधर्म भयावह. दुसऱ्याचा धर्म आहे महाराज, बंधन हे दुसऱ्याच आहे, स्वतःला कशाचं बंधन आहे? आत्मतत्वाला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. बंधन हे शरीराला आहे आणि शरीराचे धर्म आपण आपल्या ठिकाणी बांधवले तसे जर दिसायला लागले तर ते काय क्षुल्लक गोष्ट. मग शरीराचे धर्म दुसऱ्याचा धर्म आहे. आपला जो धर्म आहे, आपलं जे स्वरूप आहे, शास्त्र सांगतात, सर्व संत सांगतात आणि रोज आपल्याला ज्याची प्रतीती येते महाराज, सत चित आनंद, याची भगवान परमात्मा रोज आपल्याला क्षणोक्षणाला प्रतीती येतो महाराज, प्रतीती देतात. जसं रात्री झोपलेलो आहोत आपण, स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये काय झालं, आपलं सर्व व्यवहार करतो, शेतामध्ये जातो, पाणी भरतो, त्या ठिकाणी जाग झाली, जागा झाला का मनुष्य त्याला दिसणारे घरामध्ये लाईट नाही, लाईट गेलेली आणि मग स्वप्नामध्ये जो व्यवहार झाला तो प्रकाश कोणाचा, तर तो आपलाच प्रकाश, चित स्वरूप त्याला म्हणतात. जे आत्मतत्व आहे ते चित स्वरूप आहे. आपण कोणताही आनंद घेतो, विषयाचा असू द्या किंवा मग अध्यात्माचा असू द्या, जे आनंदाची प्रतीती येते तो आनंद विषयाचा नाही, तो आनंद हा अधिष्ठानाचा आनंद आहे, तो आत्मा आनंद आहे. परंतु ब्रह्मामुळे तो विषयाच्या ठिकाणी प्रतीती होतो महाराज. वास्तविक तो आनंद रोज आपल्याला मिळतो महाराज, कुठेतरी सुखाची अभंग गाताना किंवा मग चिंतन करताना, नामस्मरण करताना, हरिपाठ काकडा घेताना जो आनंद आत तयार होतो तो आत्मा आनंद आहे. आपल्याला तो ब्रह्मामुळे विषयाचा वाटतो, भजनाचा वाटतो, वास्तविक तो आत्मा आनंद रोज आपण त्याची प्रतीती घेतो. अनुकूल विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती आणि परमानंदाचा भान युगपद घडतात. अनुकूल विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, इच्छेची निवृत्ती आणि पुढं अनुकूल विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती. हा, अनुकूल विषय प्राप्त झाला या त्या ठिकाणी इच्छा काय होते, आधी इच्छा होते, इच्छा झाली का तो विषय प्राप्त होतो आणि विषय त्या ठिकाणी प्राप्त झाला तर त्यावेळेस अंतःकरण स्थिर होतं आणि स्थिर झालेल्या अंतःकरणामध्ये आत्मानंदाचं भान होतं. परंतु आपल्याला भ्रम काय होतो का विषयाचा आनंद नाही, वास्तविक तो विषयाचा आनंद नाही. विषयामध्ये आनंद देण्याची, सुख देण्याची शक्ती नाही. विषय हे दुःखरूप आहेत, आपण रोज अनुभवही घेतो. कोणताही विषय घ्या, प्राप्त करताना दुःख आहे आणि नष्ट झाल्यावर दुःख भोगावं लागतं. मग आनंद हा आत्मा आनंद आहे, रोज आपल्याला प्रतीती येते, आनंदाची आपण प्रतीती घेतो, चित स्वरूपाची घेतो आणि सत स्वरूपाची रोज प्रतीती देतो आपल्याला. जर आपल्याला एखादा म्हणणारी मरणाचं आपल्याला दुःख होतं, ज्ञानोबा म्हणतात आगा मर हा बोल नस हाती. एखाद्याला म्हणलं मर त्याला आवडत नाही, कारण का तर त्याचं जे स्वरूप आहे ते अमर आहे. अमर असताना त्याला मर म्हणलं आवडेल का? म्हणजे आपण रोज कोणत्या न कोणत्या रूपानं या मोक्षाच्या जवळपास फिरत असतो महाराज.
मोक्ष आत बाहेर आहे न हे रे मोक्ष हे आपलं स्वरूप आहे. परंतु या भ्रमामुळे या ठिकाणी आलो आणि नको त्याला आपलं म्हणायला लागलो आणि दुःख भोगावं लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, संतांनी जे सांगितलं फार सोपं सांगितलेलं आहे. हा संसार प्राप्त करणं अवघड आहे, देव प्राप्त करणं सोपे. तुकोबारायचे अनेक अभंग आहे. तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. भरपूर साधनं सांगितली तुकोबारायांनी. जर तुला देव प्राप्त करायचं असेल, तुला जर तुझ्या जीवनाची सफलता प्राप्त करायची असेल तर काय कर, तर भरपूर उदाहरण दिले तुकोबारायांनी. भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त शुद्ध असं भगवंताचं नामस्मरण कर, त्याच्यामुळे तुला देव प्राप्त होईल. तुला ते नसं जमून तर तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. परोपकार करायचा महाराज चराचरात जर पाहिलं तर देवाशिवाय कोण आहे? प्रत्येकामध्ये देवच भरलेला आहे. अनुरेणू होणे ठोकडा तुका आकाशेवर चराचरात देव आहे. आणि मग आपण कोणावरही उपकार केला तर तो उपकार देवावरच होत असतो महाराज. आणि हे जर साधन स्वीकारलं, संतांनी साधन अवस्थेतही परोपकार केला आणि शुद्ध अवस्थेत सुद्धा संतांनी परोपकार केलेला आहे. एकदा आपल्याकडून परोपकार घडत राहिला, आपोआप आपल्याला देवाची प्राप्ती होते. फार परोपकार करत राहायचा, दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करायचा, दुसऱ्याला त्याच्या स्वरूपाची प्राप्ती करून देण्याचा प्रयत्न करायचा, दुसऱ्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला का आपोआप आपलं सुख वाटतं. दुसरा एखादा उपाशी असेल, आपण उपाशी राहा, त्याला जीव झाला, आपल्याला जास्त समाधान होत होता. परोपकारानं लवकर देवाची प्राप्ती होते. जर एखाद्याला परोपकार नसेल जमत तर त्याला काय करावं? त्यात आपण तुकोबारे सांगतात, विचिते वचन जेणे राहे समाधान. संतांची वचनामध्ये फार ताकद आहे महाराज. एक वचन घ्या कोणतंही, ज्ञानोबारायांचं घ्या, तुकोबारायांचं घ्या, नामदेव महाराजांचं घ्या. एक वचनाचं आमच्या प्रभू महाराजांनी आता वाटेलेच विषय काढला. एक अभंग घ्या, एक अभंगच आमचं कल्याण करू शकतो. किंवा कोणतंही एखादं चांगलं आचरण घ्या. आता आमचे हरिभक्त सोनेरी महाराजांनी 5 प्रकारचे स्नान त्यांनी सांगितली. त्याच्यातलं सत्य वागणं हे स्नान आहे महाराज. सत्य जरी आपण जीवनात स्वीकारलं तरी ज्ञानोबाराय सांगतात, माझ्या सत्यवादाची तप वाचा केली बहुत कल्प. एक साधन स्वीकारायचं. किंवा तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत आहे, सर्व कर्म धर्म नाशिवंत आहे. आणि खरा फक्त भगवान परमात्मा आहे, आत्मस्वरूप परमात्मा स्वरूपच खरं आहे. ते प्राप्त करणं हेच आपलं साध्य असलं. ज्यावेळेस माणसाच्या लक्षात येतं. किंवा मग अनेक महावाक्य सांगितलेले, 4 महावाक्य 4 वेदाचे आहेत. एका महावाक्याचा अनुभव घ्यायचा, दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. कोणतंही एक वाक्य घ्या, तत्वमसीचा विचार करा, त्याचं श्रवण करा, त्याचं मनन करा, निधिध्यासन करा आणि त्याचा दृढ असा अनुभव घ्या. तत्वमसी तेच आहे. किंवा मग अहम ब्रह्मास्मीचा अनुभव घ्या. अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. एका महावाक्याचा अनुभव घेणं. अनुभव आला तर तुकोबारायने या भंगाची अवस्था झाली की आपोआप प्राप्त होते. किती सोपं हो. पण आपण जर होत सोडून दिला आणि फिरत बसतो लांब इकडं तिकडं बरं. पण तुकोबाराय सांगतात, विचिते वचन जेणे राहे समाधान. समाधानाला आता एखादं वचन घ्यायचं. ज्ञानोबारायांची एखादी उभी घ्या महाराज. एका उभीमध्ये मोक्ष आपल्या हातावर ठेवलेला आहे. पण संतांनी एवढं तयार करून एवढं समोर ठेवूनही आपल्याला काही इतरच बुद्धी सुचते महाराज. खंत येईल काय संतांनी एवढं आपल्या समोर ठेवूनही आपण त्या स्थितीपर्यंत जात नाही महाराज. जर एखाद्याला हा बुद्धी लागते महाराज याच्याकरता. परमार्थ हा बुद्धीचा विषय आहे आणि संसाराकरता बुद्धी लागत. संसार हा प्रारब्धाचा विषय. धन मान जन हेतू प्रारब्धा अधीन. आणि परमार्थाची प्रसिद्धी घ्यायची असेल, आत्मानुभूती लागत असेल तर त्याला बुद्धीची गरज येणार आहे. पण आपली बुद्धी संसारामध्ये काय फार छोटा झालेला असतो बुद्धीचा. आणि ज्याला ही बुद्धी नाही त्यानं काय करावं तर तुकोबाराय सांगतात, मस्तक ठेंगणा तरी संतांच्या चरणा. जे संतांचं चरण आहे, संतांचं चरण म्हणजे त्यांची वाणी, त्यांचा उपदेश. त्यांच्या उपदेशाच्या ठिकाणी आपलं मस्तक खाली ठेवणं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये त्यांचा उपदेश
अंगीकार करणं, त्यांच्या उपदेशाप्रमाणे किंवा त्यांची विचारधारा आपली विचारधारा एक होणं म्हणे संतांना आदिंगले महाराज. तुकोबारायांनी जे सांगितलं ते आपल्याला खरं पटलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी जे सांगितलं ते आपल्याला खरं पटलं म्हणजे संतांना आदिंगले महाराज, त्यांच्या विचारधारेनं चालणं. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, देवाचं रूप पाहणं, चराचरामध्ये देव पाहणं हे सुख आहे महाराज. जर आपल्याला ते सुख वाटलं तर आपण तुकोबारायचे कोण आहोत? पाहिजे आहोत महाराज. ज्ञानोबाराय सांगतात, सर्व सुखाचे आदर बापर खुमा देवीवर. जर आपल्याला सुख फक्त देवाच्या ठिकाणी दिसत असलं तर आपण ज्ञानोबारायांचे पायक आहोत. आणि जर आपल्याला विषयामध्ये आपली एखाद्यानं स्तुती केली, त्याच्यामध्ये जर आपल्याला सुख वाटत असेल, बरं वाटत असेल, तर आपण ज्ञानोबारायांचे पायक म्हणण्याचा आपल्याला अधिकारच नाही महाराज. संतांचं पायक व्हायचं असेल, संतांची विचारधारेचा अंगीकार करायचा असेल, तर संत स्वरूप संताला समजून घ्यायचं असेल तर तुकोबा एका अभंगात म्हणतात, तुका म्हणी अंगे आवे ते आपण तरीच महिमान येईल कळू. संतांना जाणून घ्यायचं असेल तर संत पदाला जावं लागतं. संतांची विचारधारा असते तेव्हा एकदा ती विचारधारा मनाला पटली महाराज, मग मन त्या विचारधारेकडे धावतं. मनाला आधी पटवून सांगणं गरजेचं, देणे गरजेचं आहे. एकदा का कोणता तरी आपण एक उपाय स्वीकारला महाराज, मानवी जीवनामध्ये एखादा उपाय स्वीकारावाच लागणार आहे संतांनी सांगितलेला. जर हा उपाय नाही स्वीकारला तर पुढे फार मोठी अधोगती. मग मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठोर यमाची किंकर बहु चाल. म्हणून जोपर्यंत देह आहे तोपर्यंत संत, एखाद्या संताचा एखादा विचार आपल्या जीवनामध्ये अंगीकार करायचा, तदनुसार चाललं तर निश्चितच कल्याणी तो मोक्ष जवळच ठेवलेला आहे. आणि मग तुकोबारा सांगतात की आम्ही ती साधना केली. तुकोबाराच्या जीवनात साधनाचे महाराज. तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला संसार सुरू झालेला आहे, संसारामध्ये दुःख येतात महाराज. दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्न करता लिहिले. तुकोबारावर संकट आलं, तुकोबाराने त्या संकटात त्या संधीचं सोनं केलं, रात्रंदिवस देवाचं चिंतन केलं महाराज. रात्रंदिवस गावात भजन नाही होत, तुकोबारा घोडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर या ठिकाणी दिवसभर देवाचं भजन करायचं. देहाचा भार तुकोबारांनी स्वीकारला नाही, देह तर आहे भोगाच्या अधीन. अशी तुकोबारांची वृत्ती. अखंड भजन घडलं आणि भगवंताची प्रतीती आली. चारामध्ये तुकोबारांना देव दिसू लागला. जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव. नव्हे तुकोबारा सांगतात, आम्ही जिकडे पाहू तिकडे आम्हाला विठ्ठलाची प्रतीती येऊ लागली. पाहे तिकडे बाप माय विठ्ठला हे रखुमाई. अशी तुकोबारायांची उच्च भावना झाली. आणि तुकोबाराय सांगतात की या स्थिती करता हे जीवन हा मनुष्य देह भगवंताने दिला. आणि मग तुकोबाराला ही स्थिती प्राप्त झाली, सगळीकडे देव दिसायला लागला. आणि देवाची प्रतीती आल्यानंतर काय कमी राहतं, तुम्ही गोकुळातला अनुभव घ्या. गोकुळामध्ये ज्यावेळी भगवंताचं प्रागत्य झालं, गोकुळातील लोक सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आणि मग तशीच तुकोबारायांची स्थिती झालेली आहे. तुकोबारायांना सगळीकडे भगवंताची प्रतीती आली. आता हे देव दिसतो, बाहेरही देव दिसतो. नवे तुकोबारायांचा जो 5 प्रकारचा भेद नष्ट झाला, ज्या भेदामुळे दुःख होतं, जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, जड जडाचा भेद, असा जो 5 प्रकारचा भेद जो दुःखाला कारण आहे, तो भेद तुकोबारायांचा पूर्णपणे निराश झाला. तुकोबाराय एकमेव द्वितीयं ब्रह्म या प्रतीतीवर, ही प्रतीती तुकोबारांना दृढतेने आली. देवाशिवाय दुसरं काहीच नाही. तुकोबारायांची स्थिती अशी झालेली आहे, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. जशी गंगा समुद्राला शरण जाते, आता गंगेला नाव राहिलं का काही, गंगा नाही राहिली ती, आता आपली समुद्र झालेली. तसं तुकोबाराय नाही राहिलेली. तुकोबाराय काय झालेलं, भगवत स्वरूप झालेली. देहाचाही तुकोबारायांना भान नाही. तुकोबारायांचं तुका हे नावही त्यांना ध्यान नाही. तर तुकोबारायांना फक्त देव दिसतो चारही बाजूंना. जसं गंगा समुद्राला शरण जाती, तसे तुकोबारा पूर्णपणे भगवत शरणागतीमध्ये आहे. शरणागती त्यालाच म्हणतात, आपलं अस्तित्व उरून द्यायचं नाही.
जोपर्यंत आपलं अस्तित्व आहे महाराज, कुठेतरी आपल्याला इच्छा आहे तोपर्यंत भगवंताची शरणागती नाही. जोपर्यंत आपलं नाव कुठेतरी आपल्याला बॅनरवर लावावं वाटतं तोपर्यंत आपली तुकोबारायची स्थिती होऊ शकत नाही. आपलं नाव गाव आपलं सर्व सोडून द्यायचं, आपल्या इच्छा सोडून द्यायचा, कोणताच आकार नाही, निरहंकार. आपण म्हणतो ना निरहंकार उपाय झाला, तर निरहंकार म्हणजे आपलं स्थूल सूक्ष्म कारण कोणत्या शरीराला कोणताच आकार नाही, जे काय आहे तो देवच आहे अशी प्रतिती तुकोबारांना आली महाराज. आणि मग तुकोबारा त्याच्या करताच जीवन जगत होते आणि तीच प्रतिती तुकोबारांना आज दिसली. आणि मग तुकोबाराय त्यांच्या मुखातून सदरील अभंग बाहेर पडला असेल. तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या करता हा जन्म भगवंतांनी दिला होता ती स्थिती आज प्राप्त झालेली आहे, ते फळ प्राप्त झालं. तुकोबाराय सांगतात, जन्म आलो त्याचे आधी फळ झाले साचे. ज्याच्या करता हा देह प्राप्त झाला होता ते फळ, ती मोक्ष अवस्था, ज्याच्यामध्ये सगळीकडे भगवंताची प्रती, दुःखाचं बीजही नष्ट होतं, दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती, असा जो मोक्ष तो मोक्ष प्राप्त झाला. आणि तुकोबाराय सांगतात, ही स्थिती प्राप्त होणं म्हणजे जन्माचं सार्थक होणं. तुकोबाराय आपला अनुभव सांगतात, जन्म आलो त्याचे आधी फळ झाले साचे. परंतु तुकोबाराय परत कृतज्ञता व्यक्त करतात, ही स्थिती प्राप्त झाली असेल कोणामुळं. तुम्ही पहा, संत हे कृतज्ञ असतात. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये क्षणोक्षणाला आपल्याला कृतज्ञतेचा भाव दाखवतात. निवृत्तीनाथांशी कृतज्ञता सांगतात. हे सर्व झाले कोणामुळे झालं, तर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले. सद्गुरुनाथांना नाथांना त्यांनी मोठेपणा दिलं. तसं तुकोबाराय सांगतात, मला हे जे प्राप्त झालेलं आहे, ही जी अवस्था प्राप्त झाली, याचं श्रेय कोण असेल, तर तुकोबाराय आपल्याला सांगतात, तो ही सांभाळिले संती. दुसऱ्या चरणामध्ये हे संतांनी सांभाळून घेतलं. संतांचं ते नाही महाराज, आपण जो परमार्थ करतो, आपण ज्या रस्त्याने चाललो, या रस्त्याचा अनुभव आधी संतांनी घेतला आणि मग आपल्या समोर मांडलेलं आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत दे. संत त्याच्यासाठी आलेले असतात, झाडू संतांचे मार्ग ओघळून आलो वाटा. तुकोबारांनी हा वाटा आपल्याला दाखवल्या. संत त्या वाटेनं आधी गेले, त्यांनी तो अनुभव घेतला आणि मग आपल्याला तो रस्ता दाखवलेला आहे, मोकळा रस्ता करून दिला. आणि मग तुकोबाराय ते सांगतात, संतांनी हे मला दाखवलं, तुम्ही सांभाळिले संती. नवे नवे संतांनी सांभाळूनही घेतलं महाराज. आणि मग तुकोबाराय सांगतात, संतांच्या कृपेमुळे आज मला हा मोक्ष प्राप्त झालेला आहे, जीवन परिपूर्ण झालेलं आहे. आणि जीवनामध्ये जी खंत होती, जी भीती होती, ती ही आज नष्ट झालेली. खंत असते प्रत्येकाला, संतांना खंत असते महाराज, काय उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. हे संतांना खंत असते, माझा उद्धार होईल का नाही. किंवा मग तुकोबाराय सांगतात आता एका नाटाच्या अभंगामध्ये, जीव जगाचा होईल अशी अनुभूती आली पाहिजे. जसं ज्ञानोबाराय सांगतात, हे विश्वची माझे घर अशी प्रतिती येणं ही ज्ञानोबारायची इच्छा. ती प्रतिती आल्यामुळे त्यांनी गड्याच्या मुखातून एक बोलवलं. मग ही प्रतिती संतांना असते, विश्वामध्ये त्यांना कोणताच भेद दिसत नाही. तसं तुकोबाराय सांगतात, आज ही प्रतिती आली, ही जगाचा जीव झालेला आहे. आणि मग असं मोठे मन झाल्यानंतर, आपली व्यापक स्थिती आल्यानंतर भय कशाचं राहणार हो. आज भय आहे आपल्याला महाराज, आज आपल्याला जन्माचं भय आहे, परत जन्म घ्यावा लागेल. समोर प्रत्येकाच्या पुढे काळाची भीती आहे महाराज. काळ प्रत्येकाकडे आव असून उभा आहे, प्रत्येकाकडे काळाची नजर आहे. काळाच्या तावडीतून कोणी सुटू शकत नाही. तुकोबाराय सांगतात, ते काळाचं हे भय आमचं निरुपून गेलं, मृत्यूचं भय नाही. तर जीवनामध्ये काही उद्या करायचं याचे जेवढे संकल्प विकल्प सर्व निवृत्त झाले. अशी तुकोबाराची श्रेष्ठ अवस्था. तुकोबाराय सांगता, आज कोणत्याच भीती राहिलेली नाही, कोणत्याच जीवनात खंतही राहिलेली नाही. संतांच्या विशेष कृपेमुळं ही स्थिती, हा अनुभव आलेला आहे. मग तुकोबाराय सांगतात, हे सर्व संतांमुळे झालं. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुकोबाराय सांगतात, आज अशी अवस्था आहे जीवनामध्ये, आज अशा स्थितीवर आरूढ झालेले
त्याचं वर्णन तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. संतांच्या आशीर्वादामुळे, संतांच्या सेवेमुळं, संतांच्या विचारधारेत आमची विचारधारा एकरूप झाल्यामुळं काय झालं तर कृतकृत्य अशी अवस्था आहे. मला कृतकृत्य जीवन झालं पाहिजे. जीवनात काहीच काही राहिलं नको, करणं काही न राहणं याला म्हणतात कृतकृत्य. आपल्या पुढे भरपूर कर्म असतात बा. कुणाला अजून मुलाचं लग्न करायचं असतं, कुणाला मुलीचं लग्न आहे, कुणाला जमीन घ्यायची, घर बांधायची. जोपर्यंत असं कार्य आहे तोपर्यंत कृतकृत्याचा नाही महाराज. आज तुकोबाराय सांगतात काहीच करायचं नाही. कृतकृत्य म्हणजे करणं काहीच न राहणं. पूर्ण झालो, पूर्ण केला मनोरथ. कोणताच मनोरथ राहिला नाही. जे मनोरथ होतं ते पूर्ण झालेलं आहे. याला म्हणतात कृतकृत्य अवस्था. आणि ही कृतकृत्य अवस्था फक्त परमार्थामध्ये महाराज, संसारामध्ये कधीच कृतकृत्यता नाही महाराज. आपण अनुभव घेतला, आपण सर्व संसारिक आहोत, आतापर्यंत सर्व केलं तरी कृतकृत्यता संसारात दिसली का महाराज? आपल्या संसारात समजा 10 एकर जमीन झाली आणि शेजारीची 2 एकर निघली, आपण म्हणतो वातानुभ भरपूर झालेली. संसार कृतकृत्य करत नाही महाराज. किती वेळ पद राहू द्या, आमदार राहू द्या. आता आमदारकीची धातू निवडणूक झाली, आमदार झाला तर तो कृतकृत्य झाला का? त्याला पुढे परत मंत्रिपदाची अपेक्षा आहे. मंत्री झाला तर परत पुढे कॅबिनेटमध्ये जाऊ वाटतं महाराज. पुढे ना पुढे त्याची अपेक्षा वाढत राहते. संसारानं आतापर्यंत कृतकृत्यता कोणालाच दिलेली नाही आणि देऊही शकत नाही. कारण संसाराचा स्वभाव, संसार स्वतः अपूर्ण आहे, तो आपल्याला परिपूर्ण करू शकणार नाही कधी. आणि मग परिपूर्णता येऊ शकते तर फक्त संतांच्या सानिध्यामध्ये, संतांच्या विचारधारेमुळे आपल्याला ही परिपूर्णता येऊ शकते. तेच तुकोबाराय सांगतात आज कृतकृत्यता आहे. जीवनामध्ये करण्याजोगं काही राहिलेलं नाही. कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. संतांना इच्छा असते पा. काहीच संतांना पाहिलं तर आपण वाचू, संत त्यालाच म्हणतात ज्याला इच्छा राहिली नाही. संत पदावर त्याच वेळेस मनुष्य आरूढ होतो ज्यावेळेस त्याच्या मनात कोणतीच इच्छा राहिलेली नसते. इच्छा म्हणजे काम, त्याला कामच राहत नाही. आणि काम नसला की क्रोधही राहत नाही. कामची नाही ते क्रोधची कायचा ते कैसे भांडण रे. खेळिया प्रकरण आहे पा. त्याच्यामध्ये हा संसार रूपी खेळ खेळताना कसं खेळावं याचं वर्णन आलेलं. भरपूर उदाहरणं दिले त्यांनी. खेळिया माझी हनुम्या शहाणा, भरपूर उदाहरणे मार. हा संसार रूपी खेळ कसा खेळावा याच्यामुळे दुःख आपल्यापर्यंत अंतःकरणापर्यंत आलं नाही. त्या खेळिया प्रकरणातून आपल्याला कळतं मार. आणि इच्छा असली का माणसाला संत तो प्राप्त होत नाही. संत होण्याकरता सर्व इच्छा आधी निराश करावं लागतं. तुकोबाराय एका अभंगात सांगतात, अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे. सर्व काम इच्छा याचा निराश करायचा आणि भगवंताचं नाम घेतलं का मग ही कृतकृत्य अवस्था प्राप्त होते. तुकोबारायांनी तेच केलं महाराज. सर्व संतांचा इतिहास पहा, तेच कृतकृत्य झालेले. आपण तिसरी मालिका ज्यावेळेस म्हणतो त्याच्यामध्ये एक अभंग आलेला आहे का, कृतकृत्य कोण झालेला आहे? तोच कृतकृत्य झाला. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्यांचे मी पावन ते लोक. कृतकृत्य कोण होऊ शकतो तर ज्याचा कर्मही नारायण झालेला आहे आणि त्याचा धर्मही नारायण, ज्याचं साध्यही देव आहे आणि त्याचं साधनही त्यानं देव बनवला. ज्याचं साध्य नाम आहे आणि साधनही नाम आहे तोच जीवनामध्ये कृतकृत्य होऊ शकतो. मुक्तीवरील भक्तिदान अखंड मुखी नारायण. अखंड मुखी नारायण. मुक्तीवरील भक्तिदान. मुक्ती कशा? भक्ती मोठी आहे. किंवा मग विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता आई आवडत नाही, बापाई आवडत नाही, जन धन कोणी स्तुती केलेली ते आवडत नाही महाराज. तो भक्त आणि त्याला भक्त म्हणावं. आणि भक्ताचा विषय हा नारायण देव झालेला असतो. आणि एकदा का देव हा विषय झाला किंवा मग तुकोबारायांचा आपण रोज म्हणणारा एक अभंग आपल्या पाठातून जातो. येणे मुखे तुझे वर्णी मुल नाम, तुझे वद प्रेम दे देवा, डोळे भरवणे या पाहिन तुझे मुख, कान धरवणे ऐकून तुझी कीर्ती, तुका म्हणे माझा सकळ देह भाव.
सगळं देवभाव देव होणं, सगळ्या इंद्रियाचा विषय देव होणं, स्थूल शरीराचा विषय देव होणं, सूक्ष्म शरीराचा विषय देव होणं महाराज याला म्हणतात कृतकृत्य अवस्था. एकदा का सगळा विषय देव झाला आणि मग चराचर देवच भरलेला आहे ना. जोपर्यंत आपल्याला चराचर देवाची प्रतीती येत नाही, सगळीकडे देव दिसत नाही महाराज, तोपर्यंत या कृतकृत्य अवस्थेवर आपण येऊ शकत नाही. तुकोबरायांचा विषय देव झालेला आहे आणि ज्यांना या विषय देव झाला त्यांच्याकडं पाहिलं तर संतांची प्रमाण आहे महाराज. आणि मग अशाच संतांची अशाच भक्तांची भगवान परमात्मा सेवा करतात. उंच नीच काही नेले भगवंत तिशय भाव भक्ती देखून मग भगवान परमात्मा हा भक्त उंच कुळातला आहे का नीच कुळातला आहे काहीच पाहत नाही महाराज. त्याचं कर्म पाहत नाही भगवान परमात्मा, फक्त भाव पाहत असतो. हा भावावर कोणत्याही याच्या मनात कृतकृत्यता असेल, याचं जीवन जर परिपूर्ण झालेलं असेल तर तो जगाचा मालक आहे. तो त्याचा कर्म पाहत नाही. कर्म पाह जर लौकिकाच्या दृष्टीनं पाहिलं तर सजन कसाया विकू लागे मांस. मांस विक्रीचं कर्म किती लिंदे महाराज, तरी पण भगवान परमात्मा त्याला मांस विकू लागतात. माळ्या काळू त्याचं खुरपू लागे, नर हरी सोनारा घडी फुंकू लागे, चोख्या मेळ्या संगे ढोरी उडी. महाराज भगवान परमात्मा कर्म पाहत नाही तर भगवान परमात्मा भाव पाहतो. आणि ज्यांचा असा भाव झालेला आहे आणि अशा भावावर जे आरूढ झालेले आहे, कृतकृत्य भाव करण्याजोगं काहीच नाही. जे प्राप्त करण्याजोगं होतं ते जीवनात प्राप्त झालेलं आहे, मोक्ष प्राप्त झालेला आहे. सगळीकडे भगवंताची प्रतीती आहे. आत हरी बाहेर हरी हरिणी अवघे कुंडिले, अशी ज्यावेळेस अवस्था होते आणि ती अवस्था तुकोबऱ्या सांगतात की तीच अवस्था या संतामुळं आम्ही जी साधना केली त्या साधनेमुळे ही अवस्था प्राप्त झाली. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. जी इच्छा होती परमार्थाची ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे आणि एका अशी अवस्था झाली महाराज. आणि मग त्याच्याकरता जीवन आहे महाराज. मग संतांनी अनेक अभंग देवर्णन करून दाखवलेला आहे. या स्थितीकरता प्रयत्न करत तुकोबराय सांगतात, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. तुका म्हणे मुक्ती तरवेली लोवरी, आता दिवस चारी केळी. राहिलेले जीवन एक केळी मिळी, पुढे जीवनाला काही साध्य राहिलेले, जे प्राप्त करण्याचं होते प्राप्त झालेले, आता काही कामच राहिलं नाही. मग असं जीवन हे केवळ आनंद असतो महाराज. आनंदाची डोही आनंद तरंग असून त्याची अवस्था झालेली असते. त्याला असा आनंद आहे, बाहेर आनंद आहे, कोणतंही साध्य राहिलेलं नाही. कृतकृत्य जीवन झालेलं आहे आणि असं ज्याचं कृतकृत्य जीवन होतं त्याला शेवटी फळ काय प्राप्त होतं त्याचं वर्णन तुकोबाऱ्या चौथ्या चरणात आपल्याला सांगतात. ज्याचं जीवन कृतकृत्य झालेलं आहे, ज्याच्या जीवनामध्ये खरं फळ प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यावर संतांची कृपा झालेली आहे, त्याच्या पुढं तुका म्हणे काळ आता न करू शके बळ. जो काळ संपूर्ण जगाला भयग्रस्त करतो महाराज, ज्या काळाच्या आधी संपूर्ण जग आहे तो काळ तुकोबाऱ्या सांगतात आता आमच्यावर बळ करू शकत नाही. काळाची सत्ता तोपर्यंत आहे महाराज, जोपर्यंत त्याला आपण आपलं असं करून घेतलं नाही, त्याची आपल्याला भीती वाटते तोपर्यंत काळ आहे महाराज. एकदा तर तो काळ आपण आपला करून घेतला, आपला तो एक देव करून घ्यावा. देव आपला झाला आणि कृतकृत्य अवस्था झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं जो येणारा काळ होता ते आपलं स्वरूप आहे. किंवा भगवान परमात्मा गीतेत सांगतात, ज्यावेळेस अर्जुनानं खंत मांडली देवा रे तुला मी विश्वरूप दर्शन देण्याची प्रार्थना केली, भगवंतानं विश्वरूप दाखवलेलं आहे आणि देवानं सपाटा सुरू केला महाराज. जो येईल त्याला मुखामध्ये घालणं, पांडवाचं सैन्य कौरवाचं सैन्य, विश्वपितामह कर्म भगवंताने सगळ्यांना आपल्या दारेमध्ये सामावून घेतलं. आणि मग तो अर्जुन भगवंताला प्रार्थना करू लागला, भगवंत तू कोणी असं रूप तू धारण केलं. आणि मग भगवान परमात्मा सत्य त्याच्या पुढं मांडतात, अरे या जगाला खाणारा जो काळ तो मीच आहे. कालोच लोक क्षयकृत प्रवृत्त लोकांचा महार तुम्ही हत प्रवृत्त ऋते त्वान्न भविष्यन्ति सर्वे
भगवान सांगतात जगाला खाणारा काळही मीच आहे महाराज. आणि ज्यावेळेस कृतकृत्य अवस्था होते महाराज त्यावेळेस त्याचा भेद निराश झालेला असतो. त्याला काळ वेळ हे काळातीच जीवन होतं. जो येणारा एक काळ आहे, जो शरीर संपवणारा काळ तो त्याला मित्रच वाटतो महाराज. ते आपलं स्वरूप वाटतं. आणि ज्या ठिकाणी आपलेपण आहे त्या ठिकाणी भीती राहत नाही. ज्या ठिकाणी द्वैत आलं, द्वैतामध्ये भीती आहे. शास्त्र सांगतं द्वितीय द्वै भयम भवती. द्वैत आलं तर दुःख आलं. आणि ज्या ठिकाणी द्वैत संपलेला आहे, अद्वैत स्थिती प्राप्त झालेली आहे, कृतकृत्य अवस्था प्राप्त झालेली आहे, काळाचं भेदच राहिलं नाही. काळ हे आपलं स्वरूप आहे. आणि मग त्याला प्रतीक येते जसं ज्ञानोबा सांगतात ही विश्वची माझी घर अशी मती गयाची चिर किंबहुना चराचर आपण झाला. हे काळ हे आपलं स्वरूप आहे. मग आपण जगाला खातो जसं समुद्र आहे महाराज. समुद्रावर लाटा तरंग दिसतात आपल्याला. आणि ज्यावेळेस खराच ज्ञाता असतो त्याला भेद दिसत नाही. त्याला माहिती फक्त पाणी समुद्र लाटा आहे गावल्या. परंतु काही लोकांना भ्रम वाटतं की समुद्र वेगळा आणि लाटा वेगळ्या. परंतु तो कृतकृत्य अवस्थेवर गेलेले त्याला त्या लाटा दिसत नाही महाराज. तर त्याला फक्त समुद्र दिसतो. तसं ज्याला कृतकृत्य अवस्था प्राप्त झालेली आहे, ज्याचं जीवन सफल झालेलं आहे, त्याला या ठिकाणी फक्त देव दिसतो. देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. या लीला चाललेले आहे. आपण जो संसार करतो या संसाराच्या माध्यमातून देवच उपभोग घेतो महाराज. देवाची कृपा म्हणून आपला संसार चालू महाराज. जेव्हा देवाला ज्ञान मिळतं संसारच राहत नाही ना. आज आपण जीवनामध्ये जे भोग भोगतो, जो संसाराचा आनंद घेतो, आपल्या माध्यमातून देवच घेतो ना. भगवान ज्यावेळेस प्रगट झाले त्यावेळेस त्या ध्रुव बाळाला सांगितलं की ध्रुव बाळा तुझी काय इच्छा आहे. तर ध्रुव बाळानं सांगितलं की मला तुमची प्राप्ती करायची. परंतु देवाला आज्ञा दिली तू काय कर हे 10,000 वर्ष राज्याचा भोग घे महाराज. भगवान परमात्मा भक्ताच्या माध्यमातून स्वतः आनंद घेत असतात. म्हणजे जग जे चाललंय हे भगवंताच्याच प्रेरणेने चालू आहे. आपण जीवन जगतो, आपण संसाराला जो सुख दुःखाचा आनंद घेतोय भगवंताच्याच कृपेने महाराज. ज्या दिवशी भगवंताने ही माया काढून घेतली त्या दिवशी सगळा देवच. मग जे काही चाललेलं आहे हे सगळे भगवंताच्या लीला आहे. आणि जो कृतकृत्य झालेला आहे त्याच्या लक्षात येतं की जे चाललं ते भगवंताच्या कृपेने चालू आहे. त्याच्यामध्ये कमी जास्तपणा नाही. जो आहे तो आनंद आहे. त्याला प्रत्येक गोष्टीत आनंद वाटतो. दुःख जरी आलं तर त्याला दुःख देत नाही तर दुःख त्याला ते सुख देत असतं मला. त्याला एखाद्यानं दगड जरी आणले एखाद्या साधू हृदयाच्या व्यक्तीला ज्याचं संतपण ज्याला प्राप्त झालेला लोकांनी दगड जरी मारली तरी त्याला दगड नाही लागत, त्याला ते फुलं होतात महाराज. तुकोबारे सांगतात निंदे कोणी मारी वंदी कोण हे पूजा करी मग हेही नाही तेही नाही. वेगळा दोन्हीपासून येतो, दोन्हीपासून वेगळा झालेला असतो महाराज. तर सगळीकडे देवच देव दिसतो महाराज. आणि तुकोबारे ते सांगतात आपण ज्याला काळही आपलं स्वरूप वाटतं त्याला त्याच्यावर काळ जबरदस्ती करत नाही. जबरदस्ती कोणावर होते? ज्याची इच्छा नाही त्याच्यावर जबरदस्ती होते. ज्यानं तयारी केली नाही महाराज मरणाची त्याला त्या ठिकाणी जबरदस्तीनं बी न्यावं लागतं, जावं लागतं, त्याला मारावं लागतं त्याला महाराज. आणि मग त्याला शरीर सोडताना दुःख होतं महाराज. आणि ज्यानं कृतकृत्य झाल्यामुळे आधीच शरीराचा त्याग केलेला आहे, पद्मपत्र निवडून भाषा अशी ज्याची स्थिती झालेली तो अनेक उदाहरण सांगता येते. भागवतातील उदाहरण परीक्षित महाराजांचं पहा. ज्यावेळी परीक्षित महाराजांना शाप प्राप्त झालेला आहे आणि शापाच्या भीतीवर त्यांनी राज्याचा त्याग केलेला आहे. राज्याचा त्याग केला आणि परम कृपेनं त्या ठिकाणी शुक महामुनीची भेट झालेली आणि भागवताचं त्या ठिकाणी पूर्ण श्रवण झालं. भगवंताच्या गुरु नेलेला 10 वयाचं त्यांनी जीवनामध्ये पूर्णपणे अनुभव घेतला. आणि शेवटी सर्व श्रवण झाल्यानंतरही कुठंतरी शरीराची विषय थोडीशी प्रीत होती. शुक महामुनी विचारतात राजा तुला काही ऐकायचं का? तुझ्या ठिकाणी काही भीती आहे का? थोडी भीती त्यांच्या लक्षात आली आणि मग त्या ठिकाणी शुक मुनींनी त्याला एक कथा सांगितली. राजा तुला एक कथा सांगतो. त्या कथेमध्ये एक राजा तो काही शिकारी करता मृगया करण्याकरता जंगलामध्ये गेलेला आहे. जंगलामध्ये राज्याची संध्याकाळ झालं
अंधार पडलेला आहे, त्या ठिकाणी श्वासच होते. मग राजाला वाटलं कुठं तरी आता मुक्काम केला पाहिजे, म्हणून तो इकडे तिकडे शोध घेऊ लागला मुक्काम कुठे करायचा. तर त्या ठिकाणी त्याला एक झोपडी दिसली. राजाला वाटलं आता निवारा आहे, पण बाहेर थंडी भरपूर, मग निवाऱ्याकरता झोपडी दिसली. राजाला आनंद वाटला. राजा त्या झोपडीमध्ये घुसणार, तर त्या ठिकाणी एक व्यक्ती त्या झोपडीचा जो मालक होता त्यानं सगळं राजा येऊ नको म्हणे या ठिकाणी. मी अनेकांना काय दिलं, या झोपडीचा आश्रय दिला, परंतु दुसऱ्या दिवशी परिणाम पाहिला त्या लोकांना झोपडी सोडू वाटत नाही. ही झोपडी रात्रभर राहण्याकरता दिली, परंतु दुसऱ्या दिवशी ते लोक निघतच नाही. मग माझी पंचायत होती, मी राहण्याकरता झोपडीचे रात्रभर देतो, लोक सोडत नाही, म्हणून राजाने ते तुला थांबून देणार नाही, या ठिकाणी तो बाहेर बघ कुठं तरी. पण राजाला फार आग्रह केला, अरे मी या राज्याचा मी राजा आहे, मला झोपडीचा आश्रय दे रात्रभर. आणि नाईलाज म्हणून त्या माणसानं काय दिलं, त्या राजाला झोपडीमध्ये रात्रभर राहण्यासाठी परवानगी दिली. परंतु त्या झोपडीमध्ये राजामध्ये प्रवेश झाला तर अतिशय घाण होते महाराज. त्या ठिकाणी शौचालय नव्हतं, त्या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था एवढी दुर्गंधी, तर राजाला समजून वाटलं कसं काय या ठिकाणी दिवस रात्र काढायचे आपल्याला. पण नाईलाज होता, बाहेर थंडी होती, बाहेर भीती वाटत होती. मग राजा नाईलाजानं त्या झोपडीमध्ये रात्रभर राहिला बा. तर ज्यावेळेस सकाळ झाली तर रात्रभर राजाला त्या ठिकाणी जे वातावरण होते मानवलं, आणि सकाळी ते माणसं सांगितलं, बाबा तू जा आता, उजेडलेलं आहे, तू तुझ्या राज्यामध्ये जा. तर तू राजा या झोपडीमध्ये एवढा राहिला तर मला जायचंच नाही. त्या झोपडीमध्ये सगळी घाण मारत, चारही बाजूला खाणं पिणं सगळं घाण होतं. आणि तरी पण राजा बाहेर नाही जाणार, त्या झोपडीचा तो आसक्त झाला. आणि मग शुक महामुनी राजाला विचारतात, किंवा राजा शुक महामुनी म्हणला, महाराज म्हणजे तो राजा कोण आहे, त्याला बाहेर राज्य आहे, तरी पण त्या दुर्गंधयुक्त घाण झोपडीतच तो रमला, त्याच्यातून बाहेर निघत नाही. बाहेर आला तर त्याला जो राज्य आहे ना, सर्व सुख संबंध त्याच्याजवळ, परंतु त्या घाण झोपडीमध्ये तो आसक्त झालेला आहे. शुक महामुनी सांगतात, राजा तो दुसरा तिसरा राजा कोण आहे, तूच तो आहे, तुला राहण्याकरता हे शरीर दिलेलं आहे, परंतु तू या झोपडीमध्ये या शरीरामध्ये एवढा आसक्तीच तुला तयार झाली, तुला हे शरीर सोडू वाटाना. आणि मग त्या राजाच्या लक्षात आलं, हे घाण असणारं शरीर याच्या काही काळाकरता मला दिलेलं आहे, परंतु या शरीराच्या आसक्तीमुळे मला हे शरीर सोडू वाटत नाही. राजाची चूक लक्षात आली, आणि राजाचा जो भ्रम होता, शरीराची आसक्ती होती, ती आसक्ती नष्ट झाली, आणि राजानं जिवंतपणे मृत्यू अवस्था त्याला प्राप्त. हे शरीर माझं नाही, शरीर घाण आहे, जसं रव रव दुर्गंधिरी मंगळचित्रा बांधा असं शरीर आहे. त्याची राजाला प्रतीती आली, राजा त्या शरीरापासून बाहेर आला, आणि साक्षी दृष्टीनं त्या शरीराचे गुणधर्म भाव पाहू लागला. आणि मग त्या शरीराला तक्षक येऊन चावणार होता, शरीर मरणार होतं. आणि मग तक्षक येण्याच्या अगोदरच त्या विधी अवस्था प्राप्त झाली, शरीरापासून तो बाजूला झाला. शरीराकडे प्रारब्ध योगाने पाहू लागला, जसं भोग येतं, जसं प्रारब्ध तसं त्याला भोगावं लागणार आहे, जसा शाप येत तसा त्याला तो प्राप्त होणार आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये तो त्या शरीराकडे पाहत असताना त्याला समाधी लागलेली. मग त्या शरीराला तक्षक आला काय, चावला काय, ते जिवंत असलं काय, मेलं काय, काय फरक राहणार. तसं ज्याला कृत्य अवस्था प्राप्त झालेली आहे, ज्याला मोक्ष प्राप्त झालेला आहे महाराज, त्यात काळ त्यात काही बिघडू शकत नाही महाराज. ते तुकोबाई सांगतात की आम्हाला ही उच्च अवस्था भगवंतांना दिलेली आहे, त्या अवस्थेमुळे आता काळ आमचं काही बिघडू शकत नाही. तुका म्हणे काळ आता न करू शकेल, काळाची सत्ता आमच्यावर चालणार नाही. जोपर्यंत काळाची सत्ता चालत होती तोपर्यंत आम्ही भय भीतीग्रस्त होतो. आज अशा उच्च अवस्थेवर आवड झालेलं आहे. काळ हा जगाला खाणारा, पण तुकोबाया सांगतात की जगा काळ खाई आम्ही माता काय. आज अशी उच्च अवस्था आहे, आणि काळ आमच्या अधीन झालेला आहे महाराज. किंवा सर्व संतांचे उदाहरण पहा, काळाला घाबरले का पाहिजे संत, सर्व जे काळाच्या आधीने महाराज, काळ कसं ठेवत तसं लोक वागतात. सर्व काळाच्या आधीने धावते. तुम्ही पुन्हा मुंबईला जा, तिथे धावते युग महाराज. परंतु हा जो काळ आहे, जो जगाला खातो, संत सांगतात हा काळ आमच्या आधीच झालेला आहे. तुम्ही सर्व संतांचे उदाहरण पहा, काळ आपल्या आधीच झालेला असतो महाराज. काळाने नव्हे नव्हे ज्यानं परमार्थ केलेला आहे,
ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं चिंतन आहे महाराज, काळ त्याचं ऐकत असतो. अनेक उदाहरणं सांगता येतील महाराज. काळ त्यांच्या अधीन होतो. आता वाटेनं आमचा विषय झाला पप्पू महाराजांनी आजींना, ज्यांच्या आपण या ठिकाणी ज्यांच्या सोहळ्या करता उपस्थित आहोत, त्यांनी ही काळाची इच्छा केली महाराज. परंतु काळ किती कृपाळू आहे महाराज, त्याची अनेक उदाहरणं सांगता येते. काळ हा दयाळू आहे, कृपाळू आहे महाराज. नवे नवे काळ हाच आपला खरा मित्र आहे. आपण काळाची इच्छा करतो, काही लोक करतात की आता आम्हाला लिहिलेलं बरं, परंतु काळ आपलं सर्व व्यवस्थित करतो आणि नंतर आपल्याला नेत असतो महाराज. आजींना त्या ठिकाणी पायाचा त्रास होता महाराज, खाली शरीर साथ देत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आजीने इच्छा केली असेल की आपल्याला गेलेलं बरं, हे इहलोकीचं कार्य संपवलेलं बरं. परंतु काळ कृपाळू किती आहे, हा देव कृपाळू किती आहे, याच्याकरता आणखी काही उदाहरण सांगतो. ज्यावेळेस भगवंताची कृपा महाभारतीय युद्धामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू असताना शेवटी अश्वत्थाम्यानं काय केलं, पांडवांच्या कुळाचा नाश होण्याकरता ब्रह्मास्त्र शेवटी उत्तरेच्या गर्भावर सोडलं होतं. अशा परिस्थितीमध्ये ती उत्तर आहे, त्या उत्तरेला थोडं अश्रू अनावर झाले. भगवंताने पाहिलं की उत्तरा रडते, त्या ठिकाणी का रडते असं तिला विचारलं आणि मग तिनं सांगितलं की संकट आलेलं आहे, माझ्या देवाला उद्या लोक नाव ठेवतील आणि भगवान परमात्मा पाठीचे असताना पांडवांच्या कुळाचंही रक्षण करू शकला नाही, म्हणून डोळ्यामध्ये पाणी आले महाराज. पाणी आलं त्या उत्तरेच्या. आणि भगवान परमात्म्याने ज्यावेळेस स्वतः त्या गर्भामध्ये प्रवेश केलेला आहे, गर्भामध्ये प्रवेश झाला, त्या ब्रह्मास्त्राचं निराकरण केलं आणि भगवान परमात्मा बाहेर आले. त्यावेळेस परत उत्तरा विचारते, उत्तरेकडे भगवंताने पाहिलेले, आता घाबरून नको, तुझ्या गर्भाचं रक्षण झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी उत्तरा परत डोळ्यात पाणी आलं आणि मग उत्तराला भगवान परमात्मा आता तो का रडते, तर त्या ठिकाणी उत्तर देते महाराज की जो स्वतः भगवान परमात्मा अयोनी संभव, भगवंताला योनीमध्ये जाण्याची गरज नाही, परंतु भक्तावर त्याचं एवढं प्रेम आहे का तो भक्ता करता गर्भातही जातो महाराज. माझ्या भगवंताला त्या गर्भामध्ये जावं लागलं म्हणून उत्तरेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं महाराज. अशा प्रकारे हा भगवान परमात्मा प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करत असतो. स्वतः भक्ताचे सर्व संकट सर्व काही स्वतः झेलत असतो. 10 जन्म भगवंताने घेतले महाराज. शाप दिला एका राजाला आणि त्याचे गर्भवास भगवंताने, असा भगवान परमात्मा कृपाळू उदार आहे. आणि आजीची त्यावेळेस इच्छा झाली असेल गाता जायचं, परंतु या काळानं या भगवंतानं आजीनं जो परमार्थ केलेला असेल त्या परमार्थामुळे आदल्या दिवशी महाराज त्या ठिकाणी मुलाचं वर्ष श्राद्ध तो सोहळा पाहिला आणि त्या दिवशी भरपूर असं काम केलेलं आहे महाराज. जे जे कपडे आले, साड्या आले, आजीबाईनं दान करून टाकलं महाराज. जे लौकिक होते, साचून होतं, पैसे असतील ते हे आपल्या नातींना नातवंडांना दान दिलं महाराज. आणि अशी अवस्था भगवान परमात्मा करून घेतो. ही स्थिती भगवान परमात्मा कृतकृत्य देत असतो. लौकिकातलं सगळं संपलेलं आहे. लौकिकामध्ये जे करण्याजोगं होतं ते सर्व करून ठेवलेलं आहे. अशा गोष्टी मोठमोठ्याला जमत नाही महाराज. लौकिकामध्ये जे करायला पाहिजे ते आजीनं जिवंतपणे केलं महाराज. नाही तर आपण मोठमोठ्याला गाद्या पहा, जे जिवंतपणे न करता आले बघा त्याच्या वारसदारावरून भांडणं होतात आणि उदाहरण आपल्याला मोठमोठ्याने पाहता येतात. परंतु आजीनं लौकिकामध्ये जे करायला पाहिजे ते सर्व काही केलं आणि आजीला अशी अवस्था शेवटी प्राप्त झाली, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, सर्व संसार झालेला आहे. आणि आजीनं डोळ्यानं पाहिलं की आपला जो परिवार आहे आज हा वैष्णवांचा परिवार आहे, सगळीकडे सगळ्यांना परमार्थ वाढणार परिवार आहे. गीता भागवत श्रवण असं परिवार, असं कुटुंब पाहून, सर्व भागवत धर्मीय पाहून आजीला आपला आनंद गगनात मावेनासा झाला असतो. आणि आजीनं देवाला प्रार्थना केली, तुम्ही संकाधिक संत म्हणता कृपावंत, एवढा करा उपकार. आणि मग आजीची प्रार्थना भगवंताने ऐकली आणि दुसऱ्या दिवशी आजीनं सहज जातली या घटीचा दिवा या ज्ञानोबरांच्या उक्तीप्रमाणे देह ठेवला महाराज. आणि असं जे कृतकृत्य अवस्था, अशी अवस्था आजीला प्राप्त झाली. अशी अवस्था ज्याच्यामध्ये परिपूर्णता आहे. आणि मग अशी अवस्था प्राप्त होण्याकरता मानव जे आहे आपल्याला तशी अवस्था, तशी परिपूर्णता प्राप्त झाली पाहिजे.
आणि अशा परिवाराची सेवा घडणं हे महत्व भाग्य आहे. या ठिकाणी मला प्रवचनाची जी संधी मिळाली, जी सेवा करण्याची मला आजीचा, काका महाराजांचा, या संपूर्ण परिवाराचा तुका म्हणे माझ्या भाग्या येतं का. परंतु या ठिकाणी संत मंडळी जमलेली आहे. कुणाला ना कुणाला श्रद्धांजली परत बोलायचं असेल तर आपण या ठिकाणी मी माझे 2 शब्द जी माझी वाङ्मय श्रद्धांजली आहे ही आजींच्या चरणी, परिवाराच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी जे संत मंडळी श्रद्धांजली पर बोलणार असतील त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं. सर्वप्रथम आदरणीय हरिभक्तपरायण सोनवणे महाराज यांना विनंती करतो की आपण आपल्या वाङ्मय वाणीनं या ठिकाणी आजींना श्रद्धांजली अर्पण करावी. चला या सर्व थोडं थोडं बोला. काही संगत अर्पण बोलता किंवा महाराज 5 मिनिटं बोला, श्रद्धांजली अर्पण करा. चला महाराज मंडळी चला आवडते महाराज तुम्ही चला. उपजते नाशे नाशिले ते पुनर्ती दिसे हे घटिका इंद्रदेशी परभविगा. या युक्तीप्रमाणे मनुष्याला एक ना एक दिवस या देहातून, या शरीरातून मुक्ती पाहावी लागते. अशाच आमच्या काकू गंगाबाई रेती चंद्रकला अनुभवानर्थे यांचं 10 दिवसापूर्वी निधन झालं आणि आज त्यांचा हा दशमिचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी हरिभक्त पारायण आमचे नाना महाराज धना यांना मी विनंती करेल की त्यांनी 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी समोर यायचं आहे. धन्यवाद महाराज. आज महाराजांनी सुंदर असं प्रवचन दिलं अध्यात्मावर. सहसा मला असं तुम्ही बोलत नाही आणि जर बोललं तर लोकांना आवडत बी नाही. का आवडत नाही? ते आवडण्यासाठी खूप मोठं प्रार्थना लागते. भगवंत दयाच्या वाटे पुढे घोषे नाम नाचत असे माझे जन्म सहस्र उलगिरी येतो मुखाशी यावा. हजारो जन्म त्याने माझी भक्ती केलेली आहे. त्याच्या मुखामध्ये माझं नाम आलेले त्यालाच मी आवडतो. तुकाराम महाराज म्हणतात बहुता जन्माने बहु पुण्य केले. तसं हे आज गंगा भगवती चंद्रकला भागाबाई आपल्या चंद्रकला अंबू पाटील आंधळखे यांना देहरूपाने आपल्यातून जाऊन 10 दिवस झालेले आहेत. म्हणजे स्थूल ध्याने गेले, सूक्ष्म ध्याने बी गेले आणि कारण ध्याने बी गेले. हे महाकारण ध्यानामध्ये विलीन झाले. म्हणजे इथं माऊली सुद्धा सरळ सांगते तैसे शरीराच्या लोपी नासू नये स्वरूपी म्हणून ते नारूपी भ्रांती वापा. फक्त शरीरा लोप पावलं, सूर्य मावळला म्हणजे आपण म्हणतो मावळला. सूर्य मावळत नाही, सूर्य उगवत नाही. तसं आत्मा जन्मत नाही, आत्मा मरत नाही. तसं तिने आपल्या स्वस्वरूपामध्ये विलीन झाल्यात. म्हणून त्या स्वरूपाला श्रद्धांजली तरी काय व्हावं हा एक मला मोठा प्रश्न पडतो. म्हणून फक्त देहरूपाने आपल्यातून जाऊन काहींना ते दुःख झालेलं आहे. काहींना दुःख आहे, काहींना आनंद आहे. आता काही लोक म्हणजे आज नाना असं का बोलतो ते इथे त्यांना समजून घेतो. बाकीचं मला काय बोलायचं नाही. तर ज्यांना दुःख झालं त्यांना दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान देऊ अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर हरिभक्त पारायण सोनवणे महाराज यांनाही विनंती असेल की काकूंना श्रद्धांजली देण्यासाठी समोर यायचं आहे. हरिभक्त पारायण सोनवणे महाराज.
ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति ब्रह्मवादितम दर्शम तत्वमशल लक्ष्यम एकम नित्यम सर्वादि साक्षीभूतम भावाचितम सद्गुरु तन्नमान. काल 10 दिवसापूर्वी मंगला वगैरे ती चंद्रकलांबू होती त्यांना या लोकीच्या संपवणारी मृत्यू लोक आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनर्पिढीचे काहीतरी असे पद्धत का पण मार्गाने जो जन्मालो त्याचे आधी फळ झाले साचे तुम्ही सांभाळलेली संती भय निरसले खंती कृतकृत इच्छा केली की पावलं विशेष असा अर्थ केला आपण विशेष असं निरूपण केलं. मंडळी मनुष्याने मीपणाने मरावं माझं हरून जावं ते मुक्त होत असतं. साधूचं कर्मार्थ मीपणाने मरण्यासाठी आणि मी गेला की तूच राहत असतो. तर असं त्यांनी जिवंतपणे असतानाची गोष्ट सांगते. त्यांना विशेष अशी श्रद्धांजली आपण कोणाला नानाने सांगितलं की जे पूर्णत्वाला गेले त्यांना श्रद्धांजली नाही, जे अपूर्णत्व देते पण ज्यांना सद्गुरु कृपा झाली, ज्याला मी माझं कळालं आपलं स्वरूप कळालं त्याच्याबद्दल बोलणेची नाही काही न बोलणे हेच कारण तुका म्हणे का आता करू न शके पण स्वरूपा संबंध नाही मला काही बोलण्याचा विषय नाही त्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहे. आणि त्यामुळं आता नाना म्हणले ते स्वातंत्र्यांचा आज नाही त्यासाठी म्हणावंच लागेल दुःखातून सावरण्याची शक्ती दिली आहे. पण आता वास्तविक पातळीचं दुःख सोडू शकत नाहीच. जन्मताना दुःख मरताना दुःख मध्ये प्रकार सुखाच्या गाड्यावर लागतं नाही आम्ही सुख मानले म्हणून साठी मला जे आत्मस्वरूपाला प्राप्त झाले त्या मातेला भावपूर्ण शारदांनी सद्गुरू श्रीफळ रंगजाता मंगळांच्या समर्पित राहून मी सर्वांना देतो सगळं पूर्ण देतो. जय. यानंतर हरिभक्त पारायण सदाभाऊ महाराज यांनाही विनंती असेल की आपण श्रद्धांजलीसाठी श्रद्धांजली द्यायची आहे. तुमच्या गावच्या वतीनं सगळ्या चांगले घ्या दोन शब्द सगळ्या चांगली पण इच्छा होती बोलायची गुरुवर ब्रह्मा गुरुवर विष्णू गुरुवर देवा महेश्वरा गुरुवर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. देहाच्या गावा आली आज जन्म मृत्यूच्या सोहळा ज्ञान म्हणून धनंजय जिया करून जन्माचा सोहळा सहसा साजरा केला जातो. पण मृत्यूचा जर सोहळा साजरा व्हावा असं वाटत असेल तर महाराजांनी आजच अतिशय वास्तव म्हणून ते वर्णन केलं. आमचा काळ कसा असावं आमच्या काळी कोणी नाहीवा सांगतो साधेच्या सांगते हरिजोडे आयुष्यभर जर साधेची संगत घडत असाल तर आमच्या काळी नक्कीच हरीची जोड मिळतो आणि प्रवास सुखकर होतो. आयुष्यात संपूर्ण इच्छा सापडून जातात आणि आयुष्य शिल्लक असतं अशा वेळेला हरीची जोड मिळतो आणि पुढे प्रवास सुखकर होतो. समस्त गावच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं दोन्ही मंडळाच्या वतीनं महाराज लोकांच्या वतीनं राजूला आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय श्री. यानंतर हरिभक्त पारायण या ठिकाणी श्रेगावकर महाराज उपस्थित आहे. त्यांनाही विनंती असेल की काकूंना श्रद्धांजली देण्यासाठी समोर यायचे. महायोगपीठे तथे भीमरथ्याम वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आज आपण ज्या मातोश्रींच्या दशक्रियेनिमित्त इथं आलेलो आहोत. आता आपण काय श्रद्धांजली विषय सगळा तुम्ही ऐकला पण आपल्या मुक्तीचे दरवाजे जे पण उघडले ते ह्या मातोश्री आहे. आणि मातोश्रींचा परिवार त्या परिवाराविषयी बोलणं म्हणजे अगदी जसं भगवंताची संतांची स्तुती वेदाला शेषाला कोणाला करता आली नाही त्याच पद्धतीचा हा परिवार आहे. एक गुरुस्थानच आपलं
म्हणून एकच प्रमाण सांगेल माऊलींचं मी, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय ते त्याचा, तपाचे सामर्थ्य कपिंगला अमोप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मात्रो पित्रो धाका सगळे प्रापार, चतुर्भुजदार होण्या ठेवले, ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लागले, निवृत्तीने दिले माझे हाती, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून ह्या माऊली त्यांना भगवंताच्या ठिकाणी स्थान मिळालं हे काही नवीन नाही, पण त्यांचे असे उपकार आहे आपल्यावर का त्यांच्या उपकारामुळे आपल्यालाही भगवंताच्या पायाजवळ स्थान मिळालेलं. म्हणून जास्त काही न बोलता माझे श्रद्धांजलीकर 2 शब्द थांबवतो आणि प्रसादाची व्यवस्था पलीकडे दत्त मंदिरामध्ये केलेली आहे. सगळ्यांना अनर्थ परिवाराच्या वतीनं अशी विनंती आहे तर प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. यानंतर हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज दिघे यांनाही विनंती असेल की आपण श्रद्धांजलीसाठी समोर यायचे आहे. अमर हा हरेची पहा खोटे, न म्हणे दे माझा ऐसा, मग भरोसा करेल की. अतिशय सुंदर प्रवचन, ज्यामधून हरिनाम वेली पावली विस्तार, हरे पुष्पम भार वेलावती, तेथे माझी मना होई पक्ष राज, साधाव्या काज तृप्तीच्या, मुळाची बीज दाविली गुढी, नोकरीची गुढी हरियाची, तुका म्हणे क्षणाक्षणा जातो काळ, मुडी ते रसाळ अंतरीची. आणि म्हणून तुका म्हणे मुक्ती परमिली नोवरी, आता दिसे काही केळी मिळी, याचसाठी जो अक्षात असतो कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे तेही गुणे. त्या वैष्णव परिवारामध्ये आई साहेबांनी जे नाम वेचलं, जे काही साठवलं आणि ते साठवून त्याची सरली एर झाला सुफळ, व्यापार हरी आला आता मग कैसी भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरवणं दे उरी, त्याची सरली एर झाला सुफळ व्यापार. हा मृत्यू लोकातला व्यापार सुफळ झाला, त्यांना तिथं मुक्ती मिळाली, स्थान मिळाली. माझ्या परिवारातर्फे त्यांना ही आदरांजली श्रद्धांजली आपण मी माझं भाषण संपतो. सर्वांना विनंती असेल की आपण सामूहिक श्रद्धांजलीसाठी प्रसाददान घेऊ आणि